कलर्स म्हणजे काय, जे आपल्याला अंडर आय सर्कल्स असतात, पिगमेंटेशन्स असतात, कोणाला मंकी माउथ सारखं ब्लॅकिश असतं, तर त्याच्यानुसार आपण कलर करेक्टर वापरू शकतो. फक्त आपण असं नाही की ऑरेंजच कलर करेक्टर सगळ्यांना चालेल. ऑरेंज मध्ये पण फरक आहे, लाईट ऑरेंज आहे, डार्क ऑरेंज आहे, त्याच्यापेक्षा डार्क आहे. मग आपल्या स्किनला कोणता सूट होते तोच घ्यायचा, नाहीतर मग त्याचाही फरक पडतो. आता हिला कुठेच कलर करेक्ट करायची गरज नाहीये, म्हणून आम्ही हिला चायनीज कन्सिलर वापरतोय. चायनीज कन्सिलर पण तेच काम करतं, पण ते कसं येलोइश इफेक्ट देत नाही. ते जिथे करायचं आहे तिथे सगळीकडे लावून घ्यायचं, त्याच्यानंतर रिलॅक्स करायचं. एकदम डार्क, तर आपली स्किन टोन कसं आहे त्याच्यानुसार. आता एकदम डार्क स्किन टोन आहे तर तुम्ही त्याला एकदम ऑरेंज लाईट कन्सिलर वापरू शकाल का, कारण ते कसं वेगळं दिसेल. म्हणून त्यांना त्यांच्याच टोनचं कलर करेक्शन घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याला हलकं ब्लेंड करायचं, नाही तर मग आपण खूप सगळं ब्लेंड केलं की आहे ते काढून टाकतो. परत मग आपण काय म्हणतो की अरे हे तर सगळे डाग कसेच दिसत आहे. त्याला ब्लेंड हलक्या हाताने करायचं किंवा अदरवाईज बोटाने टॅप करायचं. आधी आम्ही काय करायचं सगळं, आमच्या वेळी म्हणजे मला तर आता 18 वर्ष झालेला, आमच्या वेळी ब्लेंडर वगैरे काहीच नव्हते. मग आम्ही सगळे हातानेच करायचो आणि हाताची ऊर्जा इतकी छान असते की त्याने जेवढंच छान ब्लेंडिंग होते तेवढं यानी होत नाही. पण आता कसं झालं, शो निघाला, त्याच्यामुळे आता जर आम्ही ते करत बसलो तर काय म्हणतील त्यांना येत नाही वाटते म्हणून ब्लेंडिंग वापरत, असं होत आहे. म्हणून मग ते जास्त चांगल्यापेक्षा आता दुनिया जशी चालू आहे तसं चालावं लागतंय. आणि ब्लेंडर यायला आधी पाण्यात डुबवायचं आणि कॉटनचा टॉवेल किंवा हे करून त्याच्यामध्ये परत सोप करायचं आणि हलकंसं मॉइश्चर राहील त्याच्यात, एवढंच ते वेट ठेवायचं आणि मग त्यांनी ब्लेंड करायचं. अदरवाईज तुम्ही एकदम कोरड्याने केलं ना तर जे तुम्ही फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट काय जे वापरता ते सगळं निघून जाईल, त्याच्यामुळे स्किनवर काहीच राहत नाही. आता यानंतर तुम्ही जसा आपला स्किन टोन आहे त्यानुसार थोडं कन्सिलर, कारण अंडर आय आपल्याला कव्हर करायचं असतं, या स्किनला ही स्किन मॅच झाली पाहिजे म्हणून तेवढाच स्किन टोन जो आहे हा आपला एवढाच वापरायचा. त्याच्यानंतर पूर्ण ते स्प्रे वगैरे हे करत आहे. पण तुम्हाला स्प्रे वगैरे जर असेल तुमच्याकडे, खूप वेळ टिकला पाहिजे मेकअप म्हणून तुम्ही कन्सिलर वगैरे झाल्यानंतर मध्ये एकदा स्प्रे करू शकता. स्प्रे कुठला करायचा आहे, पण जो आपण शेवटी मेकअप टिकतो तो नाही करायचा आहे. जे मॉइस किंवा मग मॉइस म्हणून मिळतं आपल्याला, की जे स्किनला आपण हे मेकअप प्रोडक्ट लावतो तर आपली स्किन नंतर ड्राय पडते, ती ड्राय पडू नये आणि मॉइश्चरायझिंग राहावं म्हणून मग मिस्ट मिळते एक, ते मिस्ट आणायचं आणि ते वापरायचं. अदरवाईज तुम्ही काही नाही लावलात आणि 1-2 मिनिटात रिलॅक्स केलं तरी ते आपल्या स्किन मध्ये मर्ज होऊन जातो तो मेकअप. आणि आता आपण घेताना कसं फाउंडेशनचे शेड घेतो, जसं आता आपल्याला पाहिजे आता घरच्यासाठी आपण एकच घेतो, 2 घेत नाही. मग आपण काय करतो, टेस्टिंग कुठे करतो, हातावरती टेस्टिंग कधीच करायची नाही, कारण काय होते हाताची स्किन तर हाताची स्किन आणि ही आपली सारखी नाहीये. म्हणून केव्हा क्लायंटला याच्याकडे जातो ना आपण, तेव्हा त्याला म्हणायचं की माझ्या चेहऱ्यावर चेक कर, याच्यानुसार घ्यायचं. आणि तुमचं काय होतं की आम्ही कसं दोन फाउंडेशन मिक्स करून एकत्र करतो, पण तुमच्याकडे तितका वेळ नसतो ना, मग त्याच्यामुळे आपण एकच शेड आणतो. तरी कोणी म्हणते बापरे मी खूपच गोरी दिसत आहे, कोणी म्हणते मी खूपच काळी दिसत आहे, मग ते मिक्स अँड मॅच करावं लागतं. मग तेव्हा एका वेळ असला तर तुम्ही ते करा, जर नसलाच तर मग पर्याय नाही. तुम्ही 2 फाउंडेशन एकत्र केले, डार्क आणि लाईट, 2 तुमच्याकडे असले ना तरी तुम्ही मधला कलर करू शकता. आणि मग जेव्हा तुम्हाला एक डार्क कलर वापरायचा तुम्ही एक वापरू शकता आणि अदरवाईज तुम्हाला करेक्टिंग हायलाइटिंग करायचं आहे, मग तेव्हा तो व्हाईट वाला जो असतो 3 नंबरचा तो तुम्ही त्याला यूज करू शकता. आणि आता मी कसं, आता आम्हाला हे प्रॅक्टिस आहे म्हणून डायरेक्ट लावलं. तुम्हाला सपोज आता शेड चेक करता येत नाही, मग मानेला लावायचा, इथे लावून बघायचा हा आपला शेड तयार झालेला बरोबर झाले का नाही. नाहीतर काय होतं, हे इतकं व्हाईट दिसतं आणि हे मान अशी वेगळी दिसते, तसं नको दिसायला. आणि डोळ्याखाली लावताना कमीत कमी प्रॉडक्ट, म्हणजे हा जो लेअर आहे इथपर्यंत प्रॉडक्टच न्यायचा नाही, एवढाच प्रॉडक्ट न्यायचा. कारण इथपर्यंत नेल्यानंतर काय होते की ज्या सुरकुत्या नसतात आपल्या इथे त्या जास्त दिसायला लागतात आणि मग काय होतं थोड्या वेळाने ग्रेस दिसतं. त्याच्यामुळे तिथंच करायचं आणि त्याचे ब्लेंडर जे आपलं फिरवत येतो टॅप करत ते मग तिथे हलकं असं फिरवायचं. जेव्हा तुम्ही फेसला लावता तेव्हाच मान सुद्धा कव्हर करायची, नाही तर काय होतं की ते दिसायला दिसतं पण ते फोटोमध्ये मग पॅची निघतात, ते तसं निघायला नको.
हिने इथे जो आपला मेन हायलाइट करायचा पोर्शन असतो तिथे काय केलेलं, हायलायटर प्रायमर लावलं. पण आपल्याकडे हायलायटर प्रायमर नाही आहे, तर मग आपल्याकडे जे हायलायटर्स असतात ते आपण चिकटवून इथे इथे असं हायलाइट करायचे, म्हणजे कसं की तो भाग उंच दिसतो. प्रत्येक गोष्ट ह्यांनी सांगितली तीच आपल्याकडे असली पाहिजे नाही. 4 वस्तूंमध्ये सुद्धा सुंदर मेकअप करू शकता. सगळ्यांकडे सांगते मी की आता तर जनरली रोज आपण फाउंडेशन लावू शकत नाही, मी पण नाही लावत, पण बीबी क्रीम अशी आहे की ती तुम्ही लावू शकता. आपण मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीनही त्यातच आहे, फाउंडेशनही त्यातच आहे आणि हेही त्याच्यातच आहे. त्याच्यामुळे काय होतं की ती बीबी क्रीम सगळ्यांचं काम करते. एक कॉम्पॅक्ट कंपल्सरी असायला पाहिजे आणि एक आयब्रो पेन्सिल आणि डार्क कलरची छान लिपस्टिक. एवढं जरी असलं ना तरी सुंदर दिसा. ब्लश हायलायटर लावायची गरज नाही. आणि हायलायटर वगैरे तर आता कसं 3-in-1चे कॉम्पॅक्ट हे कॉम्बो मिळतातच. आता फाउंडेशन लावून झाले, आता कॉम्पॅक्ट लावायची. म्हणजे आता लूज पावडर लावली, पण आपल्याजवळ लूज पावडर आहे नाही आहे, तर मग आपण काय करायची, आपल्याकडे पॉन्ड्स पावडर असते ती लावायची. पॉन्ड्स पावडर लावायची, किंवा तुम्ही घेत असाल तर एक लूज पावडर घेऊ शकता, 500-700ची मिळते. आणि असं वाटेल तुम्हाला पावडर खूप लावली तर ही पावडर टोटली सेट होते. मग सेट झाल्यानंतर ब्रशनी पूर्ण जी राहिली ती सगळी काढून टाकायची, ती पूर्ण क्लीन होऊन जाते, त्याची दिसत नाही. आपलं जे वातावरण आहे याला 50+ वापरायची. आपल्याला 25, 50, 30 हे चालत नाही, आपल्याला 50+ पाहिजे. आता एमबीएचं वगैरे कसं येते 30+ येते, आपल्याला 30+ चालत नाही, कारण आपण फॉरेनमध्ये नाही राहत ना, आपण इथे राहतो, म्हणून आपल्याला 50च पाहिजे. आय मेकअप करताना जी आपली पावडर असते ती थोडी इथे एक्स्ट्रा ठेवायची. का की कारण आय शॅडो जेव्हा लावतो आपण तेव्हा तो इथे खाली पडतो. मग खाली पडल्यानंतर आपण काय करतो, लगेच पुसतो. पण तो जर तिथे जर पावडर त्याला काही खाली सपोर्ट नसेल तर ते पूर्ण कलरफुल होऊन जाईल, आणि एकदा कलरफुल झाल्यावर तुमचं ते निघत नाही. म्हणून ते आपण म्हणतो काळा काळा दिसतं, हे दिसतं. तर पावडर भरपूर प्रमाणात होऊ द्यायची. हलका ब्रश द्यायचा, मेकअप झाल्यावर हे सगळं निकालून टाकायचं, निघून जातं. आता डार्क ब्लशर लावत आहे ती. ब्लशर लावताना ब्लशर कुठे लावायचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. प्रत्येकाच्या शेपनुसार ब्लशरचा पण हे आहे, म्हणजे तुमचा चेहरा गोल आहे, लांब आहे, कसा आहे, मग कोणाचे गाल वर कसे दाखवायचे, कोणाचे गाल फ्लॅट कसे करायचे, हे पण आहे त्याच्यात. आता हिचा हा पोर्शन कसा हा उंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप उंच दाखवायची तिला गरज नाही आहे. तिने काय केलं, ब्लशर डोळ्याच्या पॉइंट पासून तर कानाच्या शेवटपर्यंत इकडेच ब्लशर लावला, कारण तिचा हा पोर्शन जो आहे हा थोडा उंच आहे. मग एकदम त्याच्यावर समोर आणलं की तिचे गाल असे अजून गोबरे दिसते. आणि आय शॅडो लावायचा असला ना, कोणीही असो, सपोज आपल्याला जनरली लावायचा, फक्त ब्राऊन कलर वापरायचा. डे असो, नाईट असो, वयस्कर असो, तरुण असो, कोणीही असो, इतका छान दिसतो आणि सगळ्यांना सूट होणार आय शॅडो. लाल, हिरवा, पिवळा, निळा कुठलाच छान दिसत नाही. आणि ब्राऊन कलरचा आय शॅडो लावल्याने काय होते, डोळ्यांची साईज पण मोठी दिसते, त्याच्यामुळे ब्राऊनच वापरायचा शक्यतो. आणि आता तुम्ही हे गरब्याच्या याला जे कराल ना, ब्राऊनच करा. ते गरब्याचा कलर तो आहे म्हणून ते लावायला जायचं नाही, त्याने ते चिनी सारखे जापनीज सारखे डोळे दिसतात आणि रात्रीची वेळ असते, म्हणून ब्राऊन कलरच वापरायचा. आता जे आपण हे करतोय मेकअप, आता हिचा कसं शूट करायचंय म्हणून आपण थोडासा डार्कही करू किंवा हिच्या आय शॅडो थोडे कलर चेंजेसही करू, पण आपल्याला कसं आपल्याला आपल्यानुसार कसा पाहिजे ना, आपण तसंच ठेवायचं. की आता हिने तर सांगितलं होतं, इथे तर डार्क केलं होतं हिने, आपण कारण आपण गरब्यामध्ये मॉडेल म्हणून जाणारच नाहीये, किंवा कुठेही जायचं असेल, आता तुम्हाला सपोज एखाद्या मिटिंगला वगैरे जायचंय किंवा एखाद्या प्रोग्रामला जायचंय, आपण कधीच मेकअप करत नाही, आणि केल्यानंतर आपल्याला स्वतःलाच नाही वाटलं पाहिजे की अरे आपण कसं दिसत आहे. तर इतकं नॅचरली लावायचं, सगळंच लावायचं. मॉइश्चरायझर लावायचं, कन्सिलर लावायचं, बीबी क्रीम आहे, हायलायटर आहे, सगळं लावायचं, पण इतकं छान लावायचं की असं वाटलंच नाही पाहिजे आपण काही लावलंय म्हणून. आणि दिसायला, आणि जाताना बाहेर छान न्यूड लिपस्टिक लावून द्यायची. सावळ्या माणसाने न्यूड लिपस्टिक लावायची नाही, डार्कच लावायची, कारण न्यूड लिपस्टिक एकदम वेगळी दिसते, ते वेगळं काहीतरी वाटतं, म्हणून डार्क लावायची. तुम्ही जेवढी डार्क लिपस्टिक लावाल तेवढे अजून सुंदर दिसा. त्याच्यामुळे कसं की आता आपण जे पावडर लावलं, कॉम्पॅक्ट लावलं, फाउंडेशन लावलं, ते त्याच्यात जाऊन बसतं ना, त्याच्यामुळे आपल्याला फक्त तिला शेप द्यायचा, म्हणजे कलर करेक्टिंग फक्त करायचंय, हलकं. आणि तुम्हाला हे पण नाही करायचं, हलकी आपल्याजवळ जर आयब्रो पेन्सिल कुठली घ्यायची, जर तुम्हाला काजळ आयब्रोला पेन्सिल लावायची असली तर ब्राऊन कलरची वापरायची, काळी कधीच वापरायची नाही. काळी वापरली की त्या रेषा सोडल्यासारख्या दिसतात, म्हणून काळी नाही वापरायची, ब्राऊन घ्यायची.
आणि इथे पण खूप नाही लावायचं. हा पोर्शन इथून स्टार्ट करायचा आणि हलकं इथे फक्त आपण जे पेन असतो ना तो असा असा फिरवला तरी खूप झालं, म्हणजे ते नॅचरल दिसतंय. तुम्ही ग्लिटर लावलं हायलाइट करायसाठी, पिगमेंटेशन जे आपल्याला जो भाग उंच दाखवायचा असतो म्हणजे जो उठून दिसला पाहिजे त्याच्यासाठी आपण तिथे पिगमेंट लावतो. हे लावताना बोटानीच लावायचं, ब्रशने लावू शकता, पण काय होतं की ब्रशचं अर्ध पापण्यांवरती पडतं आणि हे ग्लिटर एकदा पापणीवर पडलं की ते निघत नाही, त्याच्यामुळे बोटाचाच वापर करायचा. आता आयब्रोची फिनिशिंग दिसण्यासाठी आयब्रो पॉइंट हायलायटर कुठलं लावायचं, आयब्रो पॉइंट तिथनं इकडे लावायचं, फक्त इतकं, इकडे जायचं नाही, पूर्ण जायचं नाही. गेलं तरी तुम्ही अगदी हलकं आपला ब्रश जो असतो नाहीच्या बरोबर फक्त तो फिरवायचा की जेणेकरून जिथे फाउंडेशन लागलेलं आहे किंवा जे कलर लागलेला आहे तो फक्त निघण्यासाठी फक्त तेवढं काम करायचं. सुरुवातीला आपण वेट वाईप्स केल्यानंतर जे क्लायंट किंवा आपण शोधतोय पहिले स्किनचा अभ्यास करायचा. स्किन कुठल्या प्रकारात आहे, ड्राय ऑइली आहे, त्यानुसार मॉइश्चरायझर घ्या, ड्राय असेल कसं आहे त्यानुसार, बरोबर. आणि नंतर तिच्या स्किन मध्ये जिथे जिथे आपल्याला कुठे प्रॉब्लेम वाटतो ते जे आपण करेक्टर कन्सिलर जे वापरतो ना ते तिथे वापरायचं. आपण ज्या स्टेजला आता इथे थांबतो, बरोबर. आणि तिच्या याला जे वापरलंय आता ते डार्क, म्हणजे हा जो डार्क शेड आहे आपण ह्याचाच कलर करेक्टर म्हणून हे केलेला आहे, कारण तिला ते वांग वगैरे असं काही नाहीये त्याच्यामुळे ते. आणि असं काही नाहीये की तुम्हाला जर म्हटलं की हेच 3-4 करेक्टर आहे तर याच्यातले तुम्ही जो डार्क शेड असतो आपला तो सुद्धा तिला कलर करेक्टर म्हणून वापरू शकता. की जो पहिला जो आपल्या स्किनच्या 1 टोन खालचा जो टोन असतो तो पूर्ण फेसला लावला की आपल्या स्किन एकसारखं 1 टोन येऊन जातं आणि त्याच्यानंतर आपल्या टोनचा कलर लावायचा आणि जेव्हा आपण हायलाइट करतो तेव्हा आपल्या टोन पेक्षा 1 टोन जास्त लावायचं. आता काय करतोय आपण तिच्या डोळ्यात काजळ. आता काजळ लावताना सपोज फॅन चालू आहे, बऱ्याच जणांना डोळ्यात पाणी येतं, फॅन बंद करायचा आणि त्याच्यानंतर डोळ्यात काजळ लावायचं. काजळ लावल्यानंतर तिला पुसायला द्यायचं नाही. आपलं जे बळ असते त्यांनी आपण इथे हे करून त्यालाच ऍब्सॉर्ब होऊन जातं पाणी. तिला म्हणायचं तू रिलॅक्स राहा, आपणच आपल्या हाताने किंवा तुम्हालाही सपोज पाणी आलं तर वेट आपलं हे घ्यायचं, बळ घ्यायचं आणि त्यांनी आपल्या इथे लावून द्यायचं आणि पाणी पुसून घ्यायचं. हे जेल सारखंच येतं, हे लावू शकता. अदरवाईज सपोज तुम्हाला नाही लावता आलं तर मग आपलं लिक्विड लायनर तर आहेतच. आणि लायनर लावताना सुरुवात कुठून करता तुम्ही, हा लायनर लावताना सुरुवात कुठून करता, म्हणजे लायनर असं लावता की असं लावता की कसं लावता, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याची शेप अशी वेगळी दिसत नाही का, दिसतात. काय करायचं, पहिले इथनं एक लाईन करून घ्यायची, त्याच्यानुसार हा जो आपला आयब्रो पॉइंट आहे इथून इकडे पहिला ओढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग इकडनं अर्ध घ्यायचा, म्हणजे तो जो शेप आहे तो वेगळा येतो. नाही तर हे आपलं इथनं सरळ येतं ना ते वेगळा शेप येतो, तो असा गोल दिसतो असा. आणि ज्याचे डोळे छोटे आहेत त्याला ब्राऊन कलरचंच काजळ लावायचं, ब्लॅक वापरायचं नाही. आणि शक्यतो आपल्यासारख्या लेडीजनी ब्राऊनच वापरायचं. काजळ वापरायचं, काजळ डोळे छान दिसतात. आपल्याला असं वाटतं नाही तर मांजरी पडल्यासारखं दिसतं की काय, नाही, ब्राऊन काजळ ना त्याची सवय करा, खूप छान दिसतात. आणि आपण कसं होते, आता सपोज इथे काही मुली आहे, काही आता मी 50 वर्षाची आहे, आता आपलं कसं होतं की आपलं हार्मोन्स चेंज वगैरे होतात, त्याच्यामुळे आपलं नैराश्यवादी होतं. मग आपले फेस आपण पाहतो, आपले केस पांढरे झालेले असते, आपले केस गळतात, आपलं इतकं नैराश्य येऊन जाते, मग आपणच कुठं जगाव. मग आपण आपल्यासाठी म्हणून आरशात पाहून आपण आपल्याला तयारी केली की असं वाटते नाही आता आपण 25-30चे दिसतोय, काहीच नाही लागत आपल्याला रोज. आणि आपल्याला इतकी सवय असते, असं नाही आहे की आपल्याला कोणी काही घेऊन देत नाही की घेत नाही, सगळं घेतो, पण आपल्या स्वतःसाठी इतका आळशीपणा असे, जाऊ दे ना घरात असं राहावं लागतं, कशाला लावावं लागते, असं होते ते. म्हणून नाही, करा तुम्ही.